शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केलेल्या मुरलीधर जाधव यांना अश्रू अनावर। 19 वर्षे पक्षासाठी काम केलं, पण मला पदावरून पायउतार केलं। माजी आमदार सुजित मिणसेकर हे पदमुक्त करण्यासाठी काम करीत होते। पक्षाशी गद्दारी करणारे तुम्हाला चालतात का? मुरलीधर जाधव यांचा उद्विग्न सवाल। नवीन आलेल्या उपनेत्या यांचे आणि मिणसेकर यांचे चांगले संबंध असल्याने कारवाई, भावना माध्यमांसमोर मांडल्या तर काय चूक केली असा सवाल त्यांनी विचारला। पक्ष संकटात असताना सगळ्यात जास्त प्रतिज्ञापत्र मी दिले, माझ्या मुलासह पत्नी आणि सगळ्यांची प्रतिज्ञापत्र सादर केली। असं असताना जर माझ्यावर कारवाई केली याचे दुःख वाटते। मला किमान बोलवून तरी चूक सांगायला पाहिजे होती। शिवसेना या 4 अक्षराच्या पक्षाने मला मोठं केलं। मी उद्धव ठाकरे किंवा पक्षाबद्दल काहीही वाईट बोलणार नाही। माझ्या पक्षाचे चिन्ह आणि नाव टिकू दे यासाठी दिवसरात्र काम केलं। मी उदय सामंत यांना भेटलो, पण उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन भेटलो। मी शिंदे गटात गेलो नाही म्हणून माझा MIDC मधील 1 कोटीचा प्लॉट काढून घेतला, तरीही पक्षाने माझ्यावर अन्याय केला। MIDC मध्ये कोट्यावधींचा भूखंड घोटाळा आहे, त्यामध्ये माजी आमदार सुजित मिणसेकर यांची टोळी काम करते। सुजित मिणसेकर यांनी सांगितले की मुरलीधर जाधव यांचा प्लॉट काढून घ्या म्हणजे शिंदे गटात येतो असे शिंदे गटाला सांगितले। पक्षाने घेतलेला निर्णय वेदना देणार आहे। महाविकास आघाडीतून तिकीट मिळालं तर हे मिणसेकर काय दिवस लावणार? कालपासून माझं मानसिक संतुलन बिघडलंय। उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांचा ऐकून निर्णय घेतलाच कसा असा प्रश्न पडलाय, असे मत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केलं। ते कोल्हापूरमध्ये बोलत होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, कोल्हापूर। उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्यांचं स्वागत करतोय। 22 फेब्रुवारी 2005 पासून आपण मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलंय। कुंभार साहेब पहिल्यापासून आपण बघत आहात। काय झालंय, काल माझे मित्र संजयजी पवार साहेब चांगले मित्र आहेत मला, त्यांनी मला सल्ला दिला की मातोश्रीला कुणी भेटावं कुणी भेटू नये हा अधिकार मातोश्रीचा आहे। नक्की बघा, परवाच्या स्टेटमेंटमध्ये मी कुठेही असं बोललेलो नाही कुणी मातोश्रीला भेटावं की न भेटावं। माझं म्हणणं एवढंच होतं की पक्षासाठी झीज करणारा 19 वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे। 3 वर्ष मी हातकणंगले तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि 5 वर्षे हुपरीचा शहर प्रमुख म्हणून काम केलं। अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत, पोलिसांचा लाठी खाल्लेली आहे। का मला वाटू नये की मी पक्षासाठी उभा राहायला पाहिजे। बरं, निर्णय निवडणुकीला गेला, येईन न येईन हा भाग गौण आहे, पण जी तुमच्या बरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे। ते आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्वाचं आहे। मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला की 2014ला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि BJPची युती फिसकटली। अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात ओढून धरला। उद्धवजींनी भेटायला गेल्यावर जाऊ नका, सदाभाऊ खोत ते होते, मी साक्षीदार आहे घटनेचा। त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले। माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील। मी माझ्या परवा स्टेट सगळ्यात महत्वाचा, ज्या डॉक्टर सुजित मिणसेकरांनी हे षडयंत्र करून, ताई लक्षात आले का तुमच्या? आल्यात ना? सुषमाताई अंधारे, टाकाला जाताना मोगा लपवायचा काय गरज नाही। आता काय सुषमाताई अंधारे या, तुम्हाला माहित असेल बीडचा जिल्हा प्रमुख बदलला, आपण वर्तमानपत्रातून बघितलं असेल, तिथं देखील त्यांनी, माझ्या साहेबांना कळकळीची विनंती आहे हो, शिवसेना देव देश धर्माचं रक्षण करणारी संघटना आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी संघटना आहे।
या संघटनेमध्ये विनंती आहे साहेब, अशा लोकांना डवळाडवळ करून देऊ नका हो. जीवाचं रान करणारा, रक्त सांडणारा शिवसैनिक या ठिकाणी आहे. माझ्यावर चाकूचे वार झालेले साहेब, चाकूचे वार झालेले संघटनेसाठी, तरी सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आहे. काय आणि MIDCचा विषय निघाला म्हणून सांगतोच. एक टेक्सटाईल पार्क आहे, कुणाच्या नाव नाही, त्याचे मी नाव आज घेणार नाही. या ठिकाणी जवळपास या डॉक्टर सुजित मिंचेकरच्या माध्यमातून 67 एकरचा भूखंड घोटाळा सुरू आहे MIDC मध्ये. या डॉक्टर मिंचेकरांची एक टोळी आहे. ही टोळी या MIDC कार्यालयामध्ये सातत्यानं काम करत असते. त्या ठिकाणी 5-6 लोकांची टोळी आहे. ही टोळी त्या ठिकाणी काम करत असते आणि 67 एकरचा ज्याची केंद्र सरकारची त्याचे अनुदान उचललंय आणि ते खर्च बी झालंय, आता तो प्लॉट काहीतरी देणं घेणं करून ट्रान्सफर करण्याच्या नादामध्ये आहेत, संस्थेमध्ये नावं देण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी आहेत. हा भूखंड घोटाळा MIDCचे चौकशी करा. डॉक्टर सुजित मिंचेकर या ठिकाणी किती MIDCचे प्लॉट घेतले, किती विकले, किती एजन्सी करतोय तिथं, आणि खरं सांगतो तुम्हाला, खोटं सांगणार नाही. डॉक्टर सुजित मिंचेकर ज्या वेळेला त्या गटाकडे जायचं त्यांचं चाललं, तर त्याच वेळेला त्यांनी वरिष्ठांना कळवलं, मुरलीधर जाधवांच्याकडे गोकुळचं पद आहे काढून घ्या, मुरली जाधवांकडे MIDCचा प्लॉट काढून घ्या, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला सरेंडर होतं. गोकुळ मी हायकोर्टाकडनं आणलंय करून, गोकुळ मी आणलाय हायकोर्टाकडनं. हा बाळासाहेब ठाकरेचा बच्चा, लढणारा बच्चा आहे. काय बाळासाहेबांचे विचार या डोक्यामध्ये इतके प्रचंड भिंड आहेत, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये घबरत नाही, काही नाही साहेब. मी उपरी कोल्हापूर वडाप करत होतो, त्या बाळासाहेबांच्या 4 अक्षरामुळे शहर प्रमुख, तालुका प्रमुख आणि या ठिकाणी जिल्हा प्रमुख झालो. सातत्यानं चळवळीत राहणारा कार्यकर्ता आज हातात तोंडाशी आलेला माझा घास. आजी आणि माझी आमदार खासदारांच्यावर प्रचंड नाराजी आहे, प्रचंड नाराजी आहे. साहेबांची सहानुभूती आहे आणि कधी नाही तो दलित मुस्लिम जो वर्ग आहे तो शिवसेनेकडे आकृष्ट झाला. अशा काळात जर मी माझी उमेदवारी जर तिथं मागत असलो, माझी काय चूक आहे हो सांगा, काय चूक आहे? तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आला तर तेवढा तितकाच वेळ मिळत नाही, काय चूक आहे? संपर्क प्रमुख हा आमचा दुवा असतो का नाही? संपर्क प्रमुखांनी ह्या गोष्टीचं हे करायचं असतं की नाही? अजिबात नाही. तडकाफडकी एका वाक्यामध्ये माझी या ठिकाणी मला पक्षातून त्याने हकालपट्टी केले. वास्तरी इतके दिवस मी माझ्या पक्षाची सेवा केल्या, हकालपट्टी मला फार वेदनादायक. रोज मी रेस्टिलच्या 2 गोळ्या खाऊन झोपायला लागलोय. मला हे वेदना सहन होईना झाला. काल थोडासा मेंदूला सुद्धा माइल्ड विषय झाला, काल सुद्धा मला सहन होईना झालं या गोष्टी, की हे असं झालंच असेल कसं, हे मला पटन झालं साहेब. त्यांचा वैयक्तिक विषय साहेब, त्यांनी आशावादी, मी वाचलं ते आशावादी आहेत म्हणून, ठीक आहे, त्यांची आशा असू दे त्यांच्या पुढं. संजय पवारांनी सांगितलं, आमची विनंती आहे मुरलीबाई नुकरने, मुरलीबाईला भरपूर दिलंय. मला संजय पवारांना एक विचारायचं आहे, एक गोकुळ सोडलं तर साहेब मला काय दिलंय आणि माझं कष्ट किती आहे? तुम्ही अगदी पहिल्या दिवशीपासून बघितलंय कष्ट किती आहे आणि काय मला भरपूर दिलंय साहेब माझ्या अंगावर. साहेब तुम्ही लढवय काय करताय? हे सगळं घडल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? आमच्याकडे यावं असं काही अपेक्षा व्यक्त नाही, कुणीही केलेलं नाही आणि मी कुणाचाही फोन तसा आला नाही आणि स्वीकारलेला नाही. दुसरा विषय की आज मी जात्यात आहे, मला जे सल्ला द्यायला आले, काय पवार साहेब असतील, देवणे साहेब असतील, ही सगळी माझी चांगली दोस्त आहे. मी हेही तुम्हाला सांगतो, माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर कदाचित त्यांना वरून फोन येईल की तुम्ही काहीतरी याला उत्तर द्या म्हणून. ते माझे चांगले मित्र आहेत, पूर्वी होते, अजूनही आहेत. आज मी जात्यात आहे, तुम्ही सुपात आहे, उद्या सुद्धा तुम्ही जात्यात येणार आहे, तुम्ही सुद्धा जात्यात येणार आहे. हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे की शिवसैनिक शिवसैनिकाच्याच खांद्यावर बंदूक ठेवू नये. कदाचित त्यांना फोन येईल, मुरलीनं जे बोललाय त्याला उत्तर द्या. जरा उल्लेख केला वाटतं त्या नावानं आहे, त्या नावानं आहे, त्यांचा त्याच्यात काय रोल नाही आहे. तुम्हाला देशमुख कोणतं माहित असेल, बाळासाहेब देशमुख, आणि नंदू जाजू वारले म्हणजे मिसला जाजूचे भाऊ, ही दोघं अध्यक्ष उपाध्यक्ष होती. सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी उचलली, खर्च केली आणि इनलिगलरित्या त्या ठिकाणी सुरू आहे. आणि टोळकं फिरतंय बघा इथं, MIDC रोज गेला की तुम्हाला टोळकं दिसत. पुढची राज्यापासून आक्रमक
आक्रमक कुणालाही न भीता मी काम करणारा कार्यकर्ता आक्रमकपणे बोलणार आहे. आणि साहेब मी काय चुकीचं बोललोय असं वाटत नाही. बाळासाहेबांनी सांगितलंय. पुढची भूमिका तुमची काय असणार ते? मी साहेब माझं मानसिक संतुलन कालपासून प्रचंड बिघडलेलं आहे. मी अजून कोणताही कसला विचार केला. मानसिक संतुलन इतकं बिघडलं आहे की मी माझी 2 मुलं आणि माझी बायको इतक्या टेन्शन मध्ये आहेत. हे असं झालंय आम्हाला अजून पटना झालंय. साहेबांनी निर्णय घेतलाच कसा या लोकांचा ऐकून? म्हणजे जिल्ह्यात असे काही लोक ठेवलेत का आपण? पक्ष संपवायचं ठरवलंय काय करायचं ठरवलंय? साहेब या अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं जेवढे सदस्य नोंदणी दिले नाहीत कोर्टात दाखल करायला या मुरली जाधवनं रात्रीचा दिवस केला. 75,000 शिवसैनिक सदस्य नोंदणी शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, शेवडे, पन्हाळा 4 विधानसभा मतदारसंघातनं रात्रीचा दिवस करून मी दिले. का तर माझ्या पक्षाचं चिन्ह टिकू दे, माझं नाव टिकू दे. तरी सुद्धा आमच्यावर ते साहेब माझं नाव काही वर्तमानपत्रात उदय सामंतशी जोडलं गेलं. काही वर्तमानपत्रात आहे बातमी उदय सामंत. होय भेटलोय. का भेटलोय? मी एकटा नाही भेटलो, उद्धवजींची परवानगी घेऊन भेटलाय. त्यांचे PI रवी म्हात्रे म्हणून त्यांना फोन केला. बाबा मला शिंदे गटात येण्यासाठी यांनी दबाव आणलाय. माझा MIDCतला प्लॉट काढून घेणार आहे. त्याची रक्कम 1 कोटी रुपये मी भरलेली आहे. 1 कोटी रक्कम भरलेली आहे. तू इकडे नाही, तुझा प्लॉट काढून घेतो. साहेब ऑर्डर केली, प्लॉट काढून घेतला. तिने 1 कोटी जप्त केले. माझं जवळ 15-16 कोटीचं नुकसान केलं. तरी मी तुमच्यावर राहिलो. माझ्यावर मी एकटा गेलो नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा माझ्यावर होते. हे रवी म्हात्रेंनी सांगितलं की तुम्ही त्याच्यावर जा, बिचारा अडचणीत आहे, पक्षावर राहिलाय तो, साहेबांचा निरोप आहे, तुम्ही जावा. मग आज कुणीतरी सांगताय, पेपरला बातमी आली की मुरली जाधव या ठिकाणी उदय सामंतांना भेटले. माझं काम होतं प्लॉटचं, भेटलो मी त्यांना. मी नाकारत नाही. हा बाळासाहेबाचा बच्चा आहे, मराठ्याचा बच्चा आहे. मराठा मारताय, मरता नाही. मी काय असा लेच्यापेक्षा दूध पेलेलं नाही. मी गेलोय तिथं, माझं काम आहे, करायला पाहिजे. अंबादास दानवे माझ्याबरोबर होते. आपण फोन करून कधी विचारू शकता त्यांना, बा मुरली जाधवराव तुम्ही गेला होता काय? काय करणार आहे तो जर तरचा विषय साहेब. आता एवढं रामायण घडल्यावर मी राजशेट्टीला घेतात काय? बघूया जरा काय रामायण घडल्यावर. असं काय मी म्हणत नाही, पण तुम्ही जर त्या शिरोळ पासून आंबा घाटापर्यंत प्रत्येक गावात गेलात ना, तर हे झालं. या प्रकरणाची चर्चा वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. झालंय, चुकीच झालंय. एका राजू शेट्टीसाठी इतक्या वर्ष जिल्हा प्रमुख राहिलेल्या माणसाला थांबवणं बरोबर नाही. त्याचं सर्वे करतील ना. माझं आणखी एक मत, जरा दीपक, माझं आणखी एक मत असं आहे. मुरली जाधव विरोध आहे ना, ठीक, उल्हास पाटलाला द्या, सत्यजित पाटलाला द्या, डॉक्टर मिनशेकरला द्या. हा शिवसैनिक 2 पावलं त्यांच्या पुढे असेल, पण शिवसैनिकच द्या. शिवसैनिकच द्या. उपरा 2009ला घेतला रघुनाथ पाटील, 2014ला घेतला राजू शेट्टी, 2019ला घेतला धैर्यशील माने. काय केलं होतं? एक तर शिवसैनिकाचं काहीतरी भलं करायचं होतं, काम करायचं होतं, ते जरा अगोदर होतं. मी जिल्हा प्रमुख झाल्यापासून सांगावं, मी एकदम मागे नको जायला. मग एवढी सगळी घटना घडली साहेब, जरा वाचा फोडा एवढाच विषय आहे. कधी तुमची भूमिका कधी जाहीर करणार आहे? माझी मनस्थिती साहेब बरोबर नाही. माझा मेंदू काम करायचा बंद झालाय. मेंदू काम कन्फ्युज झालोय, काम करायचा बंद झालाय. मनस्थिती माझीच नाही, माझी 2 मुलं आलेत बघायचं. बाकीचे सगळे विधान नाही ऐका जरा, मी परत माझी व्हिडिओ चेक करून बघा तुम्ही. मी मागितलंय त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठी, म्हणजे मागायचंच नाही काय, मागितलंय. माझा विचार व्हावा. राजू शेट्टी आपल्याला 2014ला फसवलाय, त्याला नको साहेब, त्याला नको. माझा विचार व्हावा एवढं. ठीक आहे, तुम्ही बोलून घ्या, सांगा आम्हाला मुरली थांब असा आहे तसा आहे काय, डायरेक्टच. पण त्याच वेळेला याच पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, विजयसिंह यादवांचा काहीतरी वाढदिवसाचा कार्यक्रम वडगाव मध्ये होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील हे मी रस्त्यावर आंदोलन करतोय, पेपर कटिंग अजूनही बघा कुणाकडे असेल तर, त्या ठिकाणी
स्टेजवर ऑर्केस्ट्रा असल्यासारखं गाणं म्हणतात, दुल्हे को सेहरा सुहाना लगता है, हे गाणं त्यांनी तिथं म्हटलं. अरे शिवसैनिक तळमळतोय रस्त्यावर, ते गाणं त्या ठिकाणी म्हटलं. आणि ह्याचं जर उद्धवजी ऐकत असतील तर आपण कुठं चाललोय. आणि त्या ताई ज्या आल्यात परवा आल्यात, तुमचं स्पीच चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही जर ह्याला खतपाणी घालत असाल तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिले साहेब. आता गोळी घातलो की माझा विषय संपला. एवढे माझ्यावर अन्याय झालेला आहे. माझं राजकीय कारकीर्द संपवली ही संपूर्ण. डॉक्टर मिंगशेकरांनी या आपल्या विभागाच्या संपर्क प्रमुखांनी पण त्याचा सिंहाचा वाटायचा. संपर्क प्रमुख म्हणजे मातोश्री आणि आमच्या मधला एक दुवा आहे. वेळोवेळी माझी लोकप्रतिनिधी किती शेण खातात हे आम्ही सारखं सांगत असतोय, पण ह्यांची भूमिका नेहमी नरोवा कुंजवा, त्याचं एक वाक्य आहे, नरोवा कुंजवा, या पद्धतीनं ते वागत गेले. आणि माझ्यावर त्यांनी सुद्धा अन्याय केलाय साहेब. मातोश्रीला गेलो साहेबांना भेटायला, जवळपासची 2-4 लोक, पहिला बाबा काय काम आहे तुझं, पहिला त्यांना सांगायचं. मग साहेबांना म्हटलं हा साहेब यांनी माझं तुमचं काम आहे सांगितलंय, ठीक आहे, काय करायचं भावना पुढे मांडायच्या. मग जर मीडियाला गेलो तर माझं चुकलं काय साहेब, मी त्यामध्ये चुकीचं काय बोललोय मला दाखवून द्या, मी चुकीचं काय बोललोय त्याच्यामध्ये. कोर्टामध्ये जाते, कोर्टामध्ये एखाद्या आरोपीला वकील देतो, वकील आपलं म्हणणं मांडत असतोय. अरे एवढ्या वर्षाचा त्या 5 मिनिटं तर द्या बोलायला, मग निर्णय घ्या. 5 मिनिटं तर द्या ना. 5 मिनिटं सुद्धा तुम्ही देत नाही, डायरेक्ट निर्णय करताय. कितपत योग्य आहे साहेब. मी शिवसैनिक आहे, शिवसैनिक म्हणून राहणार. अशामुळे शिवसेना फुटली असं म्हणायचं. मी इतका मोठा नेता नाही अशामुळे शिवसेना फुटली. मी एक छोटा एका विभागाचा जिल्हा प्रमुख आहे. ते वरच्यांनी आता तर ठरवावं काय करायचं. तुम्ही मगाच्या 6 महिने प्रयत्न सुरू होता, त्यात तुम्ही काही प्रयत्न का केले नाही की बाबा हे असाच चाललंय, सुशील मिंचेकर तुमच्या विरोधात षडयंत्रस्त आहे, सगळं चाललंय, सगळ्यांना माहित आहे. परंतु त्याची कमिटमेंट झाली. त्यांना लोकप्रतिनिधींची गरज आहे, लोकप्रतिनिधींची गरज आहे, आमची गरज आहे असं वाटत नाही. याचं कारण एक सांगतो. एखाद्या पत्रिकेत नजर चुकीनं एखाद्या प्रतिनिधीचं नाव राहून गेलं, वरनं दरडावून विचारलं जात आहे, अरे त्याचं नाव का नाही, नाव घे त्याचं. पण यांचे विचार मंच असतात, त्यांचे फाउंडेशन असतात, यांचे ते शिक्षक पुरस्कार असतात. या वेळेला उद्धवजी, आदित्यजी, बाळासाहेबजी ही सगळे फोटो असतात. मग कुठल्या तरी दुसऱ्याच पक्षाचा तिथं फोटो असतोय फाउंडेशनच्या कार्यक्रमाला. जिल्हा प्रमुखला बोलवलं जात नाही. यावेळेला वरिष्ठ आमचे संपर्क प्रमुख त्यांना अजिबात विचारत नाही. का नरोवा कुंजवा, कुणाला अंगावर घ्यायचे नाही, आपली तक्रारवर होणे, कुणाला अंगावर घ्यायचे नाही, आपली तक्रार होणे, हे बरोबर नाही ना साहेब. माझा स्वभाव असा आहे, धडक बेधडक आहे, समोर बोलत असतो, करत असतो. तुम्ही आता शिवसैनिक असेल हे तुम्हाला बरोबर वाटतं का? कारण तुम्ही आज म्हणताय ते सुखात आहेत, उद्या ते देखील जाते येणार आहे, हे बघ नाही. माझ्यावर झालेला अन्याय साहेब मी त्या ठिकाणी मांडलाय. ते त्यांचं राजेश क्षीरसागरचं म्हणणं आहे. 2-2.5 वर्षापूर्वी आता माझ्यावर जो अन्याय जो मांडलाय ते त्यांचं मत होतं, ते त्यांनी मांडलेलं आहे. शिवसैनिकांच्या या सगळ्या त्यागावर असं वाटतं का हा सगळा निर्णय आहे? दुसरा असा आहे, आज तुम्हाला पदावरून पदमुक्त केलं. लिपारी साहेब इथे या खुर्चीवर बसला की तुमची तीच भावना होणार आहे. काय ज्याचं जळतंय ना त्यालाच कळतंय साहेब. सुद्धा बोलता एक मिनिट तुम्हाला चुकीचं झालं. तुमच्यावर राजू शेट्टीसाठी जिल्हा प्रमुखांना हटवलं म्हणून शिवसैनिकांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी असं तुमचं विधान आहे. तर त्याच्यामुळे नाराज होऊन शाखा प्रमुख, तालुका प्रमुखांचं राजीनामा सत्र सुरू झालंय का? झाले. मी कुणालाही सांगणार नाही, मी पाप करणार नाही, पाप करणार नाही, भगव्याची प्रतारणा करणार नाही. कुणाला ये बाबा माझ्यावर हे करजा, तुमचं चाललंय, आम्ही बी आहे तुमच्याबरोबर. चला तुम्ही बोलवला ठीक, नाही बोलवला पक्ष अजून काही वेगळी जबाबदारी ना विजय देवरांना काढायची काय आहे किंमत आहे संपर्क प्रमुख. जिल्हा प्रमुख पाहिजे. वाघ हा गवत खात नाही, एक लक्षात ठेवा, वाघ गवत खात नाही. शिवसेना जिल्हा प्रमुख
आता ज्यांना जिल्हा प्रमुख नेमले आहेत, हा कोण कोण नाव सांगा. आहे संपर्क प्रमुख आहेत. नावं सांगा ना. संपर्क प्रमुख अरुणभाई हा दुधवाडकर. विषय असा आहे की ते चालले होते दुसरीकडे, त्यांना थांबवायसाठी त्या ताईंना ही मध्यस्थी करून त्यांना थांबवलं. पण माझा त्यांना सवाल आहे, हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जर महाविकास आघाडी झाली आणि विद्यमान आमदारांना तिकीट मिळालं तर हे काय दिवे लावणार? आज यांनी मला काढून तिथं हे केलंय, हे काय दिवे लावणार? त्यांनी सांगू दे, काय दिवे लावणार आहे? राहणार तुम्ही पक्षावर राहणार? त्रास होतोय साहेब, फार त्रास होतोय. आपण जे स्टेटमेंट केलं ते जरा घाई झाली असं मी तुमच्यापुढे बोललेलो आहे, काय माझ्या चुकून शब्द गेले असतील आपल्याबद्दल मला क्षमा करा. इथून पुढच्या काळात देखील आपण अधिक सहकार्य केलं त्याच्याबद्दल सहकार्य करावं ही विनंती करतोय. थांबतो. साहेब, आपण आपली भूमिका मांडलेली आहे. आता तुम्ही शिवसेनेतच राहणार की शिंदे गटासोबत जाणार का चौकट सभा मांडणार? याला जो मात्र तुमच्या वेळेला षडयंत्र केलं जात होतं हे तुम्हाला माहित होतं. ही गोष्ट तुम्ही शिवसेनेच्या कोणत्या नेत्याला सांगितला, त्यांनी ती गोष्ट मातोश्रीपर्यंत पोहोचवली का? तिथं न्याय मिळाला का? कुठली त्या शिवसैनिक तुम्ही कुठले शिवसैनिक म्हणून राहणार ते सांगा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक म्हणून बोलवलं तर काम करायचं नाही, निवांत जेवढं जमल तेवढं आपलं. नजर चुकीनं काय म्हणजे बोलण्याच्या ओघात काय झालं असेल तर माफ करा. उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्यांचं स्वागत करतोय. 22 फेब्रुवारी 2005 पासून आपण मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलंय. कुंभार साहेब पहिल्यापासून आपण बघत आहात. काय झालंय, काल माझे मित्र संजयजी पवार साहेब चांगले मित्र आहेत माझे, त्यांनी मला सल्ला दिला की मातोश्रीला कुणी भेटावं कुणी भेटू नये हा अधिकार मातोश्रीचा आहे. नक्की बघा, परवाच्या स्टेटमेंटमध्ये मी कुठंही असं बोललेलो नाही की मातोश्रीला भेटावं की न भेटावं. माझं म्हणणं एवढंच होतं की पक्षासाठी झीज करणारा 19 वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे, 3 वर्ष मी हातकणंगले तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि 5 वर्षे हुपरीचा शहर प्रमुख म्हणून काम केलं. अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत, पोलिसांचा लाठी खाल्लेली आहे. का मला वाटू नये की मी पक्षासाठी उभा राहायला पाहिजे. बरं, निर्णय निवडणुकीला गेला, येईन न येईन हा भाग गौण आहे, पण जी तुमच्या बरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. ते आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्वाचं आहे. मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला की 2014ला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि बीजेपीची युती फिसकटली. अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात ओढून धरला. उद्धवजींनी भेटायला गेल्यावर जाऊ नका, सदाभाऊ खोत ते होते, मी साक्षीदार आहे घटनेचा. त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले. माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील. मी माझ्या परवा जस्ट अजून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुम्ही शिवसेनेत पक्षात अक्कलपट्टी झाले का असं तुमचं? तुम्ही आता माझ्या कदाचित ही प्रेस झाल्यानंतर ते तुझं करतील. नाही ऐकून घ्या, अक्कलपट्टी तुमची पदावनं झालेली आहे. शिवसेनेत शिवसैनिक म्हणून झालेली नाही. मग मी हे मांडायचं नाही का माझं? शिवसैनिक म्हणून राहणार नाही, हे माझा अन्याय झालेला मी मांडायचं नाही. अन्याय मांडायची तुम्ही, परंतु तुमची शिवसेनेत अक्कलपट्टी झालेली नाही. पदावर अक्कलपट्टी झाली, तुम्ही शिवसेनेत राहा. बघा, ह्याबाबत तुम्ही शिवसैनिक ह्याबाबत तुम्ही पक्ष प्रमुखांच्या उद्धवजी ठाकरे हे माझं दैवत आहे, अजूनही दैवत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मुशीत मी तयार झालेला कार्यकर्ता आहे. माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभार साहेब, पाप अजिबात नव्हतं.
परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आहेत. जे शेजारची जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे पडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातले काही लोकांनी त्यांचे कान भरलेले आहेत की मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे. माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा. त्यांना भेटून आल्यानंतर 8 दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन. याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का हा होता, पण त्याचा विपर्यास करण्यात आला. आता खरी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय झालंय. हे फक्त निमित्त होतं. माझी आपल्याला बंधूंना विनंती आहे, हे कदाचित माझं शेवटचं स्टेटमेंट असेल, पण हे पूर्णपणे त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं. संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवसेनेमध्ये काय चाललंय. आता डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या 4 महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत. त्यांचा सपोर्ट ज्या हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या पूर्वी आता आहेत, त्यांची पूर्वीपासून सलगी आहे. मला नाव सुद्धा त्यांचं घेऊ वाटत नाही. प्रवक्ते आहेत, चांगलं भाषण करतात. त्यांची आणि डॉक्टर सुजित मिंचेकरांची सलगी फार चांगली आहे. ज्याला डॉक्टर सुजित मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता, हे सगळं झाल्यावर प्रत्येक गावामध्ये त्यांची चाचपणी सुरू होती की आपण शिंदे गटामध्ये गेलो तर कसं होईल. जवळपास त्यांचं फिक्स झालेलं होतं. या ताईंनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थांबा, गडबड करू नका. उद्धवजींची भेट करून दिली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मुरलीधर जाधवांना जर पदावरून तुम्ही कमी करत असाल तर मी शिवसेनेत परत राहतो. ही भूमिका डॉक्टर मिंचेकरांनी त्यावेळेला घेतली आणि ह्याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचत गेलं. ते सातत्यानं सांगत होते की दिवाळी झाली की मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार आहे. त्यांना निमित्त पाहिजे होतं. परवाचं निमित्त काय फार मोठं नव्हतं. बघा, डॉक्टर सुजित मिंचेकर यांची बायको जिल्हा परिषदेला निवडणूक लढवली, हुपरीत होती, धनुष्यबाण चिन्ह पक्षाचं. त्यांनी त्यांचा एक संभाजी हंडे नावाचा फंटर प्रकाश आवडेंना दिला आणि धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. माझी बायको नगरपालिकेला उभी राहिली. माझ्या बायकोच्या विरोधामध्ये त्यांनी भाजपला सपोर्ट केला. परवाच बाजार समितीची, वडगाव बाजार समितीची निवडणूक झाली. हे म्हाडे कोरे या गटामध्ये जाऊन डायरेक्ट भाषण केले आणि जे शिवसैनिक उभे होते यांच्या विरोधामध्ये या डॉक्टर मिंचेकरांनी भूमिका घेतली. मला सांगा, पक्षाची गद्दारी करणाऱ्या, बेईमानी करणारे तुम्हाला चालतात आणि माझ्यासारखा गेले 19 वर्ष जिल्हा प्रमुख काम करतोय. कुंभार साहेबांनी फार जवळून बैठले, एक अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलंय, चप्पलपेक आंदोलन केले, जयसिंगपूर ते कोल्हापूर पायी चालत मोर्चा काढलाय. साहेब, मी मोर्चा काढलाय सांगली कोल्हापूर चौपदरीकरण व्हावं म्हणून. ज्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते, त्यांचा पहिला दौरा या जिल्ह्यामध्ये झाला. शिरोलीच्या फुलाच्या फुडणं येत होती. मी त्यांची गाडी अडवून काळे झेंडे त्यांना दाखवले. त्या बिचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करून सांगितला, साहेब तुमचं काम तर बोला, काय काम आहे. सांगली कोल्हापूर मिंचेकरांचा PA होता संजय चौगले, त्याचं गाव रुई, आता तो राहतो इचलकरंजीला. वैभव उळे हा तालुका प्रमुख होता, ठीक आहे, त्याला प्रमोटेड केलं, ठीक आहे, काय, पण हा कामाला होता त्यांच्यात, त्याला दिलं. काय पार्टीसाठी योगदान, त्याचं ऍफिडेव्हिट नाही, सदस्य नोंदणी नाही, काय. लोकसभा निवडणूक लढवणार असं तुमचा दावा आहे, तर यापूर्वी काही निवडणुका लढवल्या, इचलकरंजी विधानसभा. माझं डिपॉझिट जप्त झालंय, तुमचा लेख वाचलाय मी, आणि असं का करताय. प्रश्न आहे का लेख आहे तो त्याचा मुद्दा वेगळा येतो की तुम्ही इचलकरंजी विधानसभा लढवले, हुपरीमध्ये थेट नगराध्यक्ष लढवले, त्या निवडणुकीचं तुम्ही काय विश्लेषण करताय. ऐका साहेब सांगतो. इथले महेश जाधव माहिती आहेत ना तुम्हाला, भाजपचे. पहिला नगरपालिकेला किती मतं पडली, ती नंतर किती पडली. प्रत्येक निवडणुकीची सिच्युएशन लिपारसाहेब वेगवेगळी असते, प्रत्येक इलेक्शनची. सातत्यानं आता या परिस्थितीमध्ये
उद्धवजींची सहानुभूती इतकी प्रचंड आहे. मुरलीधर गौण आहे, दगड उभा करा इंडिया आघाडीत निवडून येणार, ही परिस्थिती निर्माण झालेली आता आहे. वेगवेगळ्या मी तुमच्या मताची सहमत आहे. माझी नगरपालिकेत लायकी नव्हती, विधानसभेत लायकी नव्हती, मी लेख वाचलाय तुमचा काय, परंतु प्रत्येक निवडणुकीत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा वेगवेगळे असते. लोक ठरवतील ना, परत डिपॉझिट करायचं तर करतील, काय त्याला विषय. म्हणून काय आम्ही मागू नये का साहेब सांगा. बघा 4 वर्ष 11 महिने 15 दिवस नुसतं धगधग करायची आणि शेवटच्या 15 दिवस दुसऱ्याला उरावर घेतला. काय बरं समजा घेतला धैर्यशील माने सारखा, उपयोग काय झाला पक्षाला सांगा. राजू शेट्टी घेतला, काय पार्टीला उपयोग झाला 2014. बरोबर आहे ना माझं, तुमचं बरोबर आहे, माझी लायकी नाही निवडणूक लढवायची असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला. तुम्ही काय विश्लेषण करताय ते बघायचं. मुळात असं आहे की इंडिया आघाडीकडून उमेदवार कोणी